आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याची। अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या एका चोरट्यानं सैफवर चाकू हल्ला केलाय। या हल्ल्यात सैफ जखमी झालाय। सैफ अली खानवर 6 वार झालेत, त्यातला एक वार सैफच्या मणक्याजवळ करण्यात आलाय। सैफ अली खानला तातडीनं लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झालेली आहे आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। दरम्यान हल्ल्यानंतर चोरट्यानं पळ काढला। सध्या प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलंय। चोरट्याच्या शोधासाठी 7 पथकं तैनात करण्यात आली आहेत। 3 पथकं मुंबईमध्ये शोध घेणार आहेत, तर 1 पथक मुंबई बाहेर जाणार अशी माहिती आहे। दरम्यान सध्या सैफ अली खानच्या घरी पोलीस तपास करतायत। फॉरेन्सिक टीमही सैफच्या घरी पोहोचलेली आहे। अभिनेता सैफ अली खानवरती हा चाकू हल्ला झालेला आहे। 6 वार झालेत, त्यातले 2 वार हे खोलवर झालेले आहेत आणि त्यातच एक शस्त्रक्रिया सुद्धा पार पडलेली आहे। मात्र सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुद्धा डॉक्टरांकडे देण्यात आलेली आहे। 7 टीम एकूण तैनात करण्यात आलेल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये चोरटे नेमके कोण आहेत, कोणतीही टीम आहे हे शोधण्यासाठी। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी जुई जाधव हिच्याकडे, जे अभिनेता सैफ अली खानच्या घराबाहेर आहेत। तर अक्षय कुडकेलवार हे हॉस्पिटलच्या बाहेर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी जुई तुझ्याकडे येते। सध्या आपण बघतोय पोलीस बंदोबस्तही मोठा तैनात करण्यात आलेला दिसतोय आणि मोठ्या प्रमाणात 7 पथकं सुद्धा तैनात करण्यात आली आहेत चोरांच्या शोधासाठी। अगदीच प्रज्ञा, आपण पाहतोय की सैफ अली खान याच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे। दया नाईक हे स्वतः इथे दाखल झाले आहेत घटनास्थळी आणि संपूर्ण घटनेची ते पाहणी करत आहेत, तपासणी करत आहेत आणि पोलिसांची 7 पथकं जी आहेत ती देखील तयार करण्यात आली आहेत। एक पथक हे केवळ CCTV फुटेजेस तपासणार आहेत, एक पथक हे मुंबईच्या बाहेर जाणार आहेत, ते इतर जी पथकं आहेत ती मुंबईमध्ये विविध भागांमध्ये तपास करणार आहेत। प्रज्ञाची माहिती आता आपल्यापर्यंत मिळते, त्या माहितीनुसार मध्यरात्री 2 वाजता ही जी अज्ञात व्यक्ती आहे ती अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरी शिरली आणि घरात शिरतात त्यांनी आधी जो सैफ अली खानचा मुलगा आहे तैमूर अली खान याच्या खोलीमध्ये त्यांनी शिरकाव केला आणि खोलीमध्ये शिरकाव केल्यानंतर त्याची जी केअरटेकर होती, जी नॅनी होती, त्याची लीमा ही तिथे होती आणि तिने आरडाओरडा केला। तिने आरडाओरडा केल्यानंतर जी अज्ञात व्यक्ती चोर होती तिने त्याला पकडलं आणि त्याने तिला पकडलं आणि त्याच्या हातामध्ये चाकू होती। चाकू दाखवत त्याने तिला पकडलं, मात्र आरडाओरडा केल्यानंतर सैफ अली खान हा त्याच्या तैमूर अली खानच्या खोलीत पोचला आणि खोलीत पोचल्यानंतर त्याने त्या लीमाला सोडून, जी केअरटेकर होती तिला सोडून सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता पोलिसांच्या तपासाला वेग आलेला आहे। जे CCTV फुटेजेस आहेत ते CCTV फुटेजेस देखील तपासण्यामध्ये CCTV फुटेजेसची छाननी करण्यासाठी आता वेग आलेला आहे पोलिसांचा आणि जी काही माहिती मिळते आहे ती माहिती पोलीस देत आहेत। दया नाईक आपण पाहतोय की बाहेर येत आहेत, आपण बघूया, प्रयत्न करूया प्रज्ञा की दया नाईक माध्यमांशी काही संवाद साधतायत का, कारण का प्रचंड गर्दी झालेली आहे। ते नेमका काही संवाद साधतायत का, आपण याचा प्रयत्न करूया की ते नेमकं प्राथमिक चौकशी अंतर्गत काय त्यांच्यातर्फे माहिती मिळते आणि ते नेमकं काय माहिती आढळली आहे सर, काय तपासात माहिती आढळली आपण पाहतोय प्रज्ञा की दया नाईक यांनी माध्यमांशी कुठलीही प्रतिक्रिया न दिली आहे। त्यांनी काहीही संवाद न साधला आणि ते थेट निघून गेले आहेत। अधिकचा तपास हे जे पोलीस इथे उरले आहेत ते करत आहेत। मात्र जाणून घेणार आहोत आपण पोलिसांमार्फतच की नेमकं हे सगळं घटना कधी घडली, काय घडली। मात्र दया नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही, ते थेट निघून गेले आहेत आणि पोलीस इथे अधिकचा तपास करत
करत आहेत सैफ अली खानच्या घरातच त्याच्या घराच्या परिसरामध्ये की नेमकं काय घडलं आणि कसं घडलं. जे त्याचे नोकर त्याच्या घरात काल उपस्थित होते त्या नोकरांचीही चौकशी सुरू आहे. मात्र लीमा जी केअरटेकर आहे जी या घटनेमध्ये तिला देखील दुखापत झाली त्या लीमाचा देखील उपचार हा लीलावती रुग्णालयामध्ये सध्या सुरू आहे. प्रज्ञा, नक्कीच जोई, तुमच्याकडनं अधिक माहिती घेणार आहोत. मात्र आता थेट जाणार आहोत अक्षय कुडकेलवार यांच्याकडे. अक्षय, सैफची जी शस्त्रक्रिया ती पूर्ण झाली अशी कळते, काय अधिक माहिती दिली आहे डॉक्टरांनी? एकूणच डॉक्टरांनी अधिकृतरित्या कुठली माहिती दिली नाही. मात्र ज्या प्रकारची माहिती आपल्याला लीलावती रुग्णालयाच्या सूत्रांकडनं मिळते यानुसार सैफ अली खान याच्या शरीरावरती 3 ठिकाणी एक मोठे घाव झाले होते. त्या घावाची सर्जरी त्या ठिकाणची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केलेली आहे. डॉक्टरांकडनं सांगितलं जातं आहे की सैफ अली खानची प्रकृती जी आहे ती धोक्याबाहेर आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण जर बघितलं तर सकाळपासनं जेव्हापासनं हे बातम्या येत होत्या तेव्हापासनं कुठल्या परिस्थितीत सैफ अली खानची परिस्थिती नाजूक आहे किंवा तो धोक्याबाहेर त्याची परिस्थिती आहे हे कळत नव्हतं. मात्र आता सैफ अली खान यांच्या जीवाला कुठलाही धोका नसल्याचं रुग्णालय प्रशासनाकडनं सांगण्यात येतं आहे. अर्थात त्यांच्या सूत्रांकडनं सांगितलं जातं आहे सैफ अली खानच्या मानेजवळ शस्त्रक्रिया करण्यात आली. यासोबतच एक जो घाव सैफ अली खान याच्या शरीरावर होता त्या घावातनं चाकू सदृश्य जे हत्यार वापरण्यात आलं होतं, ज्यांनी हल्ला करण्यात आला होता त्याचा एक तुकडा देखील काढण्यात आला आहे. आणि आता सैफ अली खानच्या ज्या जखमा होत्या त्या जखमांवरती सर्जरी करण्यात आलेली आहे. काही घाव जे आहे अत्यंत खोलवर होते मात्र त्यासाठी डॉक्टरांना उशीर लागला आणि आता मात्र सैफ अली खान यांना आरामाचा सल्ला दिलेला आहे. अशी माहिती मिळते की रुग्णालयात डॉक्टरांची परवानगी घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक येईल आणि हे पथक डॉक्टरांची परवानगी नंतरच सैफ अली खानची परिस्थिती ज्यावेळी पोलिसांशी चर्चा करण्यासारखी राहील त्यावेळी पोलीस सैफ अली खानचा या सगळ्या प्रकरणामध्ये जबाब नोंदवणार आहे. यासोबतच तैमूर खानची जी केअरटेकर होती तिला देखील याच रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेला आहे. तिला देखील यामध्ये जखम झाली होती, मारहाण झाली होती, तिच्यावर देखील उपचार करण्यात आले. तिची देखील प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं कळतं. आणि या सगळ्यात महत्त्वाचं सैफ अली खान आणि तैमूर खानची जी केअरटेकर आहेत लीना या दोघांचाच जबाब आहे अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण पोलिसांना CCTVमध्ये जर आरोपी सापडत नसेल किंवा CCTVच्या माध्यमातून जी माहिती आपल्याला आली की हल्ला करण्यापूर्वीचे 2 तास आधीपर्यंतचे CCTV फुटेजेस तपासण्यात आले होते मात्र त्यामध्ये आरोपीचा चेहरा किंवा आरोपी आतमध्ये शिरताना दिसून आलेलं नाही. त्यामुळे आधीपासूनच आरोपी सैफ अली खान याच्या इमारतीत दबा धरून बसला होता असा संशय पोलिसांना आहे. यामुळं आता नेमका आरोपी कसा होता, कसा दिसत होता याचे स्केचेस देखील पोलिसांना तयार करायचे आहे. आणि यासाठी तैमूर खानची केअरटेकर असेल, सैफ अली खान असेल यांचा जबाब घेणं पोलिसांना अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आता पोलीस नेमकं रुग्णालय प्रशासनाकडनं कधी परवानगी मिळते याची वाट बघतायत. एकदा रुग्णालय प्रशासनाकडनं परवानगी मिळाली की सैफ अली खान याचा जबाब नोंदवला जाईल आणि यासोबतच जे संशयित आरोपी आहे त्याचं स्केच तयार केलं जाईल. जरी अर्थात 7 वेगवेगळ्या टीम पोलिसांनी तयार केल्या असल्या तरी नेमकं आरोपी कोण हे जोपर्यंत पोलिसाला कळत नाही किंवा आरोपीचा चेहरा मोहरा कसा आहे हे पोलिसांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत याचा तपास करणं पोलिसांसाठी काहीसं कठीण असणार आहे. त्यामुळे या सगळ्यात महत्त्वाचं सैफ अली खान याचा जो जबाब आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. यासोबतच यापूर्वी किंवा अलीकडच्या काळात सैफ अली खान याचा कुणाशी वाद झाला होता का, कुणाला सैफ अली खान याने हटकलं होतं का हे देखील याचा तपास देखील आता या अँगलने पोलिसांची एक टीम करत आहे असं आपल्याला कळतंय. सगळ्यात महत्त्वाचं फक्त सैफ अली खानचे CCTV नाही तर सैफ अली खानच्या इमारती बाहेरचे आणि त्या इमारतीकडे जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांवरचे CCTV फुटेज तपासण्याचं काम आता पोलिसांनी हाती घेतलेलं आहे. त्यामुळे मात्र ज्या परिसरात सैफ अली खान राहतो त्या परिसरात एक मैदान देखील आहे. यासोबतच आजूबाजूचा अत्यंत दाटीवाटीचा परिसर आहे, गर्दीचा परिसर असतो, रहदारीचा परिसर असतो. त्यामुळे नेमकं कोण आलं आणि सैफ अली खानच्या घरात कोण गेलं हे देखील पोलिसांना फाइंड आउट करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. पोलिसांसमोर ते एक आव्हान असणार आहे. कारण सैफ अली खानच्या ज्या इमारतीमध्ये ज्या त्याच्या घरी हा हल्ला झालेला आहे ती स्टँड अलोन बिल्डिंग नाही आहे प्रज्ञा. आपण जर बघितलं तर त्या एका कंपाऊंडमध्ये 2 ते 3 वेगवेगळ्या इमारती आहेत, 2 ते 3 वेगवेगळ्या विंग्ज आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उच्चभ्रू लोक राहतात. त्यामुळं नेमकं कोणाच्या घरी कोण जातंय याची स्पष्टता अनेकदा नसतं. सिक्युरिटी गार्डच्या माध्यमातून नोंदी जरी करून घेतल्या असल्या तरी त्या रजिस्टरवरच्या नोंदी खऱ्या आहे की खोट्या आहे हे देखील अनेकदा सुरक्षा रक्षकांना माहीत नसतं. आणि त्यामुळं
आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की पोलीस कशा पद्धतीनं याचा छडा लावतोय. कारण ही घटना साधारण रात्री 2 वाजताच्या सुमारास, पहाटे 2 वाजताच्या सुमारास घडली. यानंतर सैफ अली खानला 2:30 ते 3च्या दरम्यान लीलावती रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. आणि आता आपण बघतोय पोलिसांच्या तपासाला सकाळपासून पोलिसांनी जरी तपासाची गती पकडली असली तरी अजूनपर्यंत कुठलेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नसल्याची माहिती आपल्याला पोलिसांकडूनच मिळतोय. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं हे असणार आहे की आता सैफ अली खानची प्रकृती जरी धोक्याबाहेर असली तरी हल्ला नेमका कुणाच्या माध्यमातून करण्यात आला, हल्ला करण्यामागचा हेतू फक्त सैफ अली खान याच्या घरी चोरी करणं होता, दरोडा टाकणं होता की यामागे कुठला वेगळा हेतू आहे. कारण या अँगलनी देखील पोलिसांचाच तपास सुरू आहे, जी आपल्याला माहिती मिळते. कारण काही पोलीस अधिकाऱ्यांची जी काही खाजगी चर्चा झाली त्यांचं म्हणणं असं आहे की जर तो दरोडेखोर होता तर त्यांनी सैफ अली खान जी एक मोठी पर्सनॅलिटी आहे, त्याला माहिती आहे की सैफ अली खानच्या घरी मोठी सुरक्षा देखील असू शकते. अशा वेळी दरोडेखोराने हे धाडस केलं नसतं की सैफ अली खानच्या घरात घुसून दरोडा टाकणे. इतर अनेक अशा प्रकारची घरं या भागात आहेत ज्याची सुरक्षा कमी असू शकते. त्या ठिकाणी दरोडेखोराने दरोडा टाकणं हे प्रिफर केलं असतं, ते सोयीचं गेलं असतं असं पोलिसांच्या काही सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र सैफ अली खान याच्या घरी दरोडा टाकण्यामागे फक्त दरोडा हाच हेतू असू शकत नाही, इतरही काही हेतू आहेत का, या अनुषंगाने आता पोलिसांचा तपास देखील सुरू आहे. प्रज्ञा. नक्कीच. आणि इतक्या शिथाफीनं ते पळून गेलेले आहेत आणि 2 तास आधीच CCTV फुटेजमध्ये ते दिसत नाहीत. याचा अर्थ पूर्णपणे एक टीम जी आहे ती सज्ज होती ही चोरट्यांची, किंवा मग आपण म्हणूयात जे दरोडेखोर होते त्यांची, किंवा कुठल्या हेतूनं ते आलेले आहेत हे आता येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. केवळ दरोडा हाच हेतू होता की त्या व्यतिरिक्त सैफला जखमी करणं, जायबंदी करणं हा हेतू होता, हे आता पोलीस तपासात स्पष्ट होईल. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय आणि जुई.